बटाट्यापासून मस्त असा क्रंची आणि टेस्टी असा आपण नवीन रेसिपी बनवणार आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, रॉयल किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. बटाट्याचे कटलेट बनवण्यासाठी 2 बटाटे घेतलेले आहेत. मीडियम साईजचे बटाटे आहेत. आता त्याचे साल काढून घेत आहे. पूर्ण बटाट्याचे साल काढून घेतले. अशाच पद्धतीने दोन्ही बटाट्यांचे साल काढून घेतलेले आहे. त्यामधील एक बटाटा घेतला. आता त्याचे पातळ असे स्लाइस कट करून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने आपण बटाट्याचे स्लाइस कट करून घेतलेले आहेत. अगदी पातळ असे झालेले आहेत. आता ते स्लाइस एकावर एक अगदी लावून घ्यायचे आणि असे उभे ठेवून अगदी पातळ असे स्टिक कट करून घ्यायची. चाकूने छान अशी स्टिक कट करून घेतलेली आहे. हे बघा, अशा पद्धतीने किती पातळ आहेत. आता सगळ्या स्लाइसचे अशाच पद्धतीने करून घ्यायचे आहे, एकावर एक ठेवून. आता आपण हा कच्चा बटाटा आहे, त्याचे असे पातळ कट करून असा एक वेगळा पदार्थ म्हणजे त्याचे कटलेट, नुसता बटाट्याचे कटलेट आपण तयार करणार आहे. एकदम क्रंची आणि खूप टेस्टी असतात हे. आता बटाट्याचे बनाल तर काही वेगवेगळे पदार्थ आपण बनवू शकतो. त्यापैकीच हा एक बटाटा. आणि बटाटा म्हटला तर लहान मुलांना तर खूपच आवडतो. त्याचे आपण वेगवेगळे पदार्थ करून मुलांना देतो. मोठ्यांनाही आवडतात, तसं नाही, पण बटाटा जास्त लहान मुलांना आवडतो. आता हे बारीक केलेले स्टिक बटाट्याचे ते एका बाउलमध्ये पाणी ठेवून त्यामध्ये टाकायचं आणि नंतर धुवून चांगलं स्वच्छ घ्यायचं. आता खाली नॅपकिन टाकायची आणि हे सगळे स्टिक कापडावर सुकून घ्यायचे. त्यातलं पाणी पूर्ण असं काढून घ्यायचं. अगदी सुटसुटीत तयार करून घ्यायचं. अगदी 5 मिनटं लागतात हे सगळं करायला. हे बघा, कसे अगदी सुटसुटीत झालेले आहेत. नंतर एका बाउलमध्ये सर्व स्टिक बटाट्याचे काढून घ्यायचे. हे बघा, अगदी सुटसुटीत झालेले आहेत. त्याने पाणी बिलकुल नाही आहे. आता त्याच्यामध्ये पाण्याचा अंशच नाही आहे. आता त्यात काही आपण मसाले, पहिल्यांदा मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. त्यामध्ये नंतर त्यामध्ये
पाव चमचा ओवा टाकून घेतलेला आहे. नंतर अर्धा चमचा लाल तिखट टाकलेले आहे. त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर टाकून घेतलेली आहे आणि पाव चमचा गरम मसाला टाकलेला आहे. आणि त्यामध्ये हिंग टाकायचं तर टाकू शकतात. आता मी टाकलेला नाही, पण त्यामध्ये चव पण चांगली येते. आता हे सर्व मसाले अगदी बटाट्याच्या स्टिकला मिक्स करून घ्यायचे. चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचे आहेत. किती छान पैकी हे बटाट्याचे कटलेट किंवा भजी पण म्हणू शकता. आता मी ह्याच्यामध्ये ना 1 चमचा मैदा टाकलेला आहे आणि अजून अर्धा चमचा टाकलेला आहे, म्हणजे 1.5 चमचा मैदा टाकून असं हातानेच हे मिश्रण मिक्स करून घेत आहे. आणि ह्याच्यामध्ये पाव चमचा कॉर्नफ्लॉवर टाकून घेत आहे आणि चांगलं हाताने ते मिक्स करून घेत आहे. आता थोडंसं आपल्याला सुक्कं वाटते ते, म्हणजे आपण बटाट्यामधले स्टिकमधले सगळं पाणी सुकून घेतलेलं आहे कापडावर. आता थोडंसं असं आता हे मिश्रण सुक्कं वाटते, तर त्यामध्ये 1 चमचा पाणी टाकून घ्यायचं, 1 ते 2 चमचे, आणि परत मिक्स करायचं. हे बघा असं मिक्स करून घ्यायचं. चांगलं मिक्स केलेलं आहे. थोडंसं मिश्रण हातात घ्यायचं आणि त्याला असा कटलेटसारखा आकार द्यायचा. हे बघा अशा पद्धतीने, आणि ताटामध्ये काढून घ्यायचा. हे बघा असा. आता 6 झालेले आहेत आपल्याला 2 बटाट्याचे. त्यानंतर गॅसवर काय करायचं, कढई ठेवायची, त्यामध्ये तेल ओतून घ्यायचं आणि गॅस मिडियम फ्लेमवरच ठेवायचा. आणि तेल तापले का म्हणून एक स्टिक टाकून बघायची. आता हे पटकन वर आलं म्हणजे आपलं तेल छानपैकी भाजले. त्यानंतर एक एक करून सोडून द्यायचं त्यामध्ये. हे बघा अशा पद्धतीने 3 सोडलेले आहेत. आता 3 चांगले तळून घ्यायचे एका साईडनी. एका साईडनी चांगले तळले की दुसऱ्या साईडनी तळून घ्यायचे. आता किती मस्त असे खरपूस भाजलेले, ते एकदम क्रंची असे आपले गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. खरपूस आणि कुरकुरीत झालेले आहेत. आता राहिलेले 3 पण सोडलेले आहेत त्याच्यामध्ये, आणि तेही अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत. एक साईड चांगली तळली की दुसरी साईड उलटून घ्यायची आणि मस्त कुरकुरीत क्रंची असे आपले कटलेट तयार झालेले आहेत. आणि आता ते काढून घ्यायचे. मस्त असा कुरकुरीत आपला बटाट्याचा नवीन पदार्थ तयार झालेला आहे. तो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन